हे माठ आहे, लाल माठ राजगिरा. हे आपण जे लाडू करतो ना उपासाचे, त्याची भाजी आहे. हे राजगिरा म्हणतात याला. याची आता आपण हे भाजी करणार आहे. खूप सुंदर होते हे राजगिरा. याचे पानं तोडायचे एक एक आणि मग याची भाजी करायची. पहा, तुम्हाला मी हे करून दाखवणार आहे याची भाजी. या पद्धतीनं करून बघा तुम्ही. खूप पौष्टिक भाजी असते. हे हिरव्या भाज्या सगळ्या पौष्टिकच असतात म्हणा. खूप पौष्टिक असते ही भाजी. करून बघा तुम्ही या पद्धतीनं. हे तोडून घ्यायचे पूर्ण पानं असे कोवडे कोवडे. हे असे पानं तोडून घ्यायचे. धुवून घ्यायची आता. हे पूर्ण पानं छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. हे पहा, हे धुवून घेतलेली आहे आपण स्वच्छ. धुवून घेतलेली आहे आता भाजी आपण. आता हे कापून घ्यायची आहे. पूर्ण अशी कापून घ्यायची हे भाजी. हे भाजी आपण आता, हे राजगिरा आहे, लाल माठे म्हणतात त्याला, आणि राजगिरा हे आता आपण धुवून घेतलेली आहे. आता हे आपण उकळून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही हे भाजी. हे आता आपण याच्यात पाणी टाकून उकळून घेणार आहे छान. आणि उकळून नंतर आपण याला फोडणी देणार आहे. हे पहा, हे पाण्यात आपण आता हे टाकून उकळून घ्यायची आणि छान नंतर बनवायची डाळ टाकून. या पद्धतीनं करून बघा तुम्ही. खूप पौष्टिक भाजी आहे हे. हिरवा भाजीपाला म्हणजे पौष्टिकच असते. हिरवा पालेभाज्या. पहा, आता आपली ही भाजी शिजलेली आहे. लाल माठ आपण काढून घेणार आहे आता. खूप पौष्टिक आहे. पहा, त्याच्यात लाल कलरचं हे पाणी निघालेलं आहे. म्हणजे आपल्याला हिमोग्लोबिन वाढीसाठी खूप महत्त्वाची आहे हे भाजी. हे भाजी जास्त खाल्ली आपण तर आपले हिमोग्लोबिनची मात्रा लवकर वाढते. ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे, लाल माठ. हे लाल माठ आता आपण बनवणार आहे. पहा, हे शिजवून झालेली आहे आपली, थोडी शिजवलेली आहे. याचं आपण असं पाणी काढून घेऊ आणि नंतर आपण फोडणी देणार आहे. पहा, खूप छान होते. हिमोग्लोबिन वाढीसाठी खूप चांगली आहे. पौष्टिक, वातसाठी, सगळ्यासाठी हे खूप पॉवरफुल भाजी आहे. आणि आता आपण हे फोडणी देणार आहे.
जिरं मोहरी टाकलेली आहे. पहा आता कांदा टाकत आहे. खूप सुंदर होते, चविष्ट आणि आयुर्वेदिक भाजी लाल माठ. खूप लोक करतात हे भाजी. पौष्टिक भाजी आहे हे, खूप पौष्टिक होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. छान लाल कांदा होऊ द्यायचा छान. आणि कांदा झाल्यावर मग आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे. खूप पौष्टिक भाजी आहे हे. कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. कोणी बगर डाळ टाकून करतात. आपण आज डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून करणार आहे. खूप छान होते. थोडी भाजी उकडून घ्यायची आणि नंतर मग हे डाळ टाकून करायची. खूपच सुंदर होते. या पद्धतीनं करा तुम्ही. हा आपला कांदा छान झालेला आहे. आता खूप छान झालेला आहे. आता ह्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे. आलं लसूण आणि जिरं ची पेस्ट आहे हे. पहा तिखट, हळदी, मीठ कमीच टाकायचं आहे आपल्याला, कारण हे भाजी चिमल्यावर. डाळ टाकणार आहे. हे मुगाची, हे पहा मुगाची डाळ भिजवलेली आहे मी. हे डाळ टाकणार आहे याच्यात आपण. खूप सुंदर होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही. आता आपण ही भाजी उकळलेली, हे पहा, ही भाजी उकडून आपण थंड केलेली आहे. हे भाजी आता आपण हे असं पाणी काढून घ्यायचं याचं आणि हे याच्यात आपण टाकून देणार आहे. पहा, खूप छान होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही. पहा किती सुंदर झालेली आहे. मुगाची डाळ टाकून लाल माठ भाजी, राजगिऱ्याची भाजी. हे पहा, पहा आता आपली हे लाल माठ भाजी झालेली आहे. आता आपण हे काढून घेणार आहे. पहा किती सुंदर झालेली आहे लाल माठची भाजी. मुगाची डाळ टाकून केलेली आहे आपण. खूप सुंदर झालेली आहे हे. या पद्धतीनं करून बघा तुम्ही लाल माठ भाजी. हे पहा, हे लाल माठ आहे ते. या लाल माठची भाजी आपण बनवलेली आहे. हे